कवठेड तालुक्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर आंबेडकरांचा चौक आहे, त्या ठिकाणी पाहिलं तर मुलींचा शब्द मोठा प्रतिबंध लावला आहे. तरी पण ह्या ठिकाणी पाहिलं तर महेश बिडकर म्हणून जे कार्यकर्ते आहेत धनगर समाजाचे, त्यांच्यावर जे अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचवण्यासाठी ह्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर पाहू शकता की इथं जवळपास हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी समाज बांधव जमलेला आहे. पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीने बचावत आहे आणि चांगल्या पद्धतीनं जे हाताळत आहेत. तरी पण आपण त्यांच्या बंडावर प्रतिक्रिया उन्हाळी लावता काय तुमची मागणी आहे? सध्या चालू आहे या ठिकाणी जे पाहिलं तर जे की धनगर समाजाचे आंदोलनकर्ते भाऊ पुराडे आले आहेत, तसेच शारदाताई पांडे ह्या पण ह्या मोर्चाला उपस्थित आहेत. त्याला कुणाला काय तुमची मागणी व्हायला पाहिजे? आमच्या साहेबाचा इंटरव्ह्यू घ्या. पाहू शकता ह्या गंगाखेड तालुक्यातील किंवा परभणी जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रामधून या ठिकाणी जे धनगर समाज एकवटला आहे. जास्तीत जास्त पाहिलं तर हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी लोक एकवटला आहे की जे की धनगर समाजाच्या चळवळीमध्ये जे सक्रिय असणारे जे की मंगेश बिडकर त्यांनी त्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी ज्यावेळेस गेले होते की त्यावेळेस बोलले होते की बाबा अनपडपणा आहे तुमचा, रानमाळा दाखवा. आणि या ठिकाणी जे इथल्या प्रस्थापित लोकांनी वेगळंच काहीतरी त्याचा उल्लेख केला आणि त्याचा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ वेगळाच काहीतरी बनवला आणि लोकांना बौद्ध समाजाला वेगळ्या प्रकारे त्यांना आहे ना भ्रमित केलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात कुठून आला दादा? काय मागणी तुमची? बरं, महेश भाऊला न्याय मिळेल का? काय बोला तुम्ही बोला. त्याला पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केलं पोलीस आहेत ना, नाही तसं मग त्यामुळे आई घालायला सस्पेंड झाली पाहिजे. पिया डोंगरे साहेबाची कोणाला विचारा, सगळी हुकुम धनगर बांधव एकदम आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. धनगर समाजाची मागणी आहे बाबा जे की महेश बिडकर यांना जी मारहाण झालेली आहे त्या मारहाणीचा निषेध करत इथलचे जे स्थानिकचे जे आमदार 2 मिनिट इथलचे जे स्थानिकचे जे आमदार असतील रत्नाकर गुट्टे त्यांचं वारंवार नाव घेतलं जातं. त्यांचं काय ह्या ठिकाणी षडयंत्र काय सांगा? आज धनगर समाजाचे किंवा सर्व ओबीसी समाज किंवा बहुजन समाजाचे नेते महेश बिडकर हे सगळ्या समाजासाठी लढणारे नेते. त्यांच्या जर आज ह्याच्यावर अन्याय झाला तर तिथून पुढे जर अशा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर हे लोक सगळे एका जागेवर येतील. आज आम्हाला महेश बिडकर साठी आम्ही न्याय मागण्यासाठी पाहिजे आलो तिथं. आम्हाला त्या गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी यांचा हे इथं निकाल लावायला पाहिजे. त्यांना हे काय केलंय त्यांचा इथं निकाल लागला पाहिजे. आतापर्यंत पाहिलं तर जे की गंगाखेड विधानसभेमध्ये पाहिलं तर रत्नाकर गुट्टे यांचा मोठा चेहरा आहे. असं म्हणतात की त्यांनी किती लाखो रुपयाचा ह्या ठिकाणी निधी आणला आणि करोडो रुपयाचे कामं केले असं त्यांच्याबद्दल बोललं जाते. पण त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. विकास केलाय, विकास आहे, विकास कुठं दिसायला त्यांचा विकास नाही. आज जे समजा जे माणूस आज या समजा ठिकाणी बोलतोय आज महेश बिडकर साहेब जे काय तुम्ही आता प्रश्न उपस्थित केलाय की इथं विकास झालाय, इथल्या शेतकऱ्याला विचारा गावागावात जाऊन की किती कारखान्यात किती इथल्या ऊसाचं बिल. आता मी मानवतून आलोय, माझे अजून शेतकऱ्याचे तिथले बिल अजून ऊसाचे इथं घातला का जे ऊस त्याचे अजून बिलं नाही निघाले, 2 वर्षाखालचे नाही निघाले. एवढा भ्रष्टाचार आहे इथलचा फक्त आवाज उठत नव्हता. हा बिडकर सर्वसामान्य घरातून आलेला आहे. ह्या लोकांना तो खपत नाहीये की हा कुठतरी पुढे झाकाय म्हणून. पण कोणी डोंगरे आहे इन्स्पेक्टर कोण आहे तर त्याला इथं सस्पेंड झालं झाटे आमदार का काय आडनाव त्याचं गुट्टे काय आहे तो तर त्याला दुसऱ्या वेळेस इथला समाज न्यायाच्या भूमिकेत त्याला पाहिल्याशिवाय गप्प नाही. आमदार साहेबांना
निश्चितद्वारे अशा लोकांना प्रस्थापितांच्या घरी पाठवण्याचं काम या इथला धनगर समाज करील ही आम्ही याची भूमिका इथं घेऊन आलेलो आहोत. काही लोकांचं मी आता बघितलं किंवा काही लोक म्हणत होते की जे की मोठे आमदार आहेत त्यांना जेलमध्ये असताना पण इथं बांधवांनी मतदान करून केलं ना मग काय सांगितलं? केलं ना आम्ही भावनिक झालो होतो की कुठं ओबीसी समाज आपला जेलमध्ये आहे, कार्यकर्ता आहे आपला, कुठेतरी आपल्या समाजाचा जानकर साहेबांना शेतामध्ये फिरू हितामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानकर साहेबांना प्रत्येकाच्या घरी जाऊन बुट्टे साहेबाला बाहेर काढण्यासाठी खूप काही मदत केली आहे आणि जानकर साहेबाला शेवटी सोडून दिलेलं आहे. बुट्टे जानकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जानकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आम्ही हैं. अशा माणसाला तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम केलं. आणि जानकर साहेब आज जे पक्षावर निवडून आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याला पाडल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही अशी धनगर समाजाच्या वतीने मी सांगतो. धनगर समाज तुम्ही एकटे बोलले म्हणजे तुमच्यासोबत सगळ्या हो समाजासोबत आहेत, धनगर समाजात नाही. आम्ही 18 पगड जाती सोबत आहेत, एकच धनगर समाज नाहीत. महादेव जानकर साहेबासोबत आम्ही 18 पगड जाती सोबत आहेत आणि इथून पुढे रत्नाकर गुट्टेला आम्ही या मतदारसंघामध्ये निवडून देऊन येणार नाहीत. पण लोकसभेला पाहिलं तर इथं महादेव जानकर हे उभा टाकले होते त्यावेळेस असं बोललं जातं की पाचही विधानसभेचे आमदार ते राजेश विटेकर असतील किंवा बेळगाव विधानसभेचे आमदार रावसे असतील त्याच्यामुळे त्यांना फटका बसला. काय सांगतो? नाही याबद्दल असं आहे किंवा जे ओबीसी समाज आहे त्यांनी पूर्णपणे मतदान केलेलं आहे, परंतु तो बाकी जे आहेत त्यांनी मतदान केलेलं नाही. ते वारं होतं त्या पिरियडला, त्यामुळं जानकर साहेबांचं हे झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% जानकर साहेब निवडून येतील अशी 100% शाश्वती पाहू शकता ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगर समाजात पालमचे युवा नेते आम्हाला राजकारण नको, आमदार संत्री मंत्री कुणाची गरज नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. कोण देणार काय न्याय आम्ही देणार, स्वतः पोलीस स्टेशनला जाणार, गुन्हा करणार स्वतः जाणार पोलीस स्टेशनला. सर आम्ही आरोपी काय करतात सर? डोंगरिया आहे डोंगरिया सर बोला. तालुक्यात डोंगरिया करा डोंगरिया सस्पेंड झालं पाहिजे. पोलीसवाल्याचं आमदारला दोष देता जमत नाही, त्याच्यामध्ये आमदारला दोष देता जमत नाही, त्याच्या मागे दुसरे पण आहेत. आमदार एकटाच नाही. आमदाराच्या घरला चला, घर बंद करून टाका. जीव सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामध्ये हप्पी करते का पोलिसांना त्या टाइमला म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बाबा आमदार रत्नाकर गुट्टे आहेत त्यांना काय फायदा नाही. काय आमदार गुट्टेवर त्याच्या मागे जे बी आहेत ते बी आहेत. सर तुम्हाला जर उद्या म्हणले आम्ही ह्याला मारा तुम्ही खाताव का? लोकशाही खाता का तुम्ही? ह्याला मारा म्हणजे सुपारी घेता का? हे संविधानावर चालणारा देश आहे. आम्ही आता पोलिसला सगळे जाऊ आपण. या गुन्ह्याच्या जे काही मागं मास्टर माइंड आहे त्याचा शोध घेऊन त्याला कडक अशी कारवाई केली पाहिजे. आणि एक मागणी राजकारण जर कोणी करत असेल तर त्याला बी सुटका नाही. आणि कुठं घाल सस्पेंड पावसाळी अधिवेशन आहे जे काही आता पावसाळी अधिवेशन उपस्थित करून जो काही इथला अधिकारी आहे त्याला आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाही. समाजाचे इथले काही आमदार आहेत त्यांना आमची मागणी करू की चौकात आणून मारहाण केलेली आहे. आमदाराचे माणसं होते ते समजून घ्या. आमदार फक्त नाराज सांगलेली आहेत.
गंगाखेड शहरामध्ये एक सण असेल किंवा आंतरपकड जाती आहेत बारामतीला समाज या ठिकाणी आहे ना, जेणेकरून महेश बिडकर सॉरी त्यांच्यावर जे हल्ला झाला आहे त्यांच्या सर्व समाज या ठिकाणी एकवटला आहे. धनगर समाजच नव्हे तर या ठिकाणी बौद्ध समाज पण या ठिकाणी एकवटला आहे. तर त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता की ह्या ठिकाणी जो पायदर हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी धनगर समाज अखंड महाराष्ट्रामधून एकवटला आहे. आणि त्यांच्या धनगर समाजाची एकच मागणी किंवा जे की बिडकर हा एक व्यक्ती आहे जे चळवळीमध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय आहे आणि चांगलं काम करते, त्याचं काम त्याच्या राजकीय लोकांना देखून म्हणून त्याच्यावर हल्ला केलेला आहे. अशी प्रतिक्रिया त्याच्या नागरिकांची आहे. मी माझ्या नोटे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज गंगाखेड.